हॅलो गाईस, कसे आहे तुम्ही? तर ना आज मी ना म्हणजे असं मी बोलते की ना माझ्या मम्मीने एवढी बॅकपॅक घेतली, मम्मी आणि मावशीने मिळून पैसे देऊन एवढी बॅकपॅक घेतली आहे बॉक्सिंगची आणि मी यूज नाही करत. तर मी आज सोचते यूज करू आणि कसं करणार ते आता बघायला पडेल. तर बघू कसं लावेल. आणि मग ना गाईस, आता सगळे लोक कसे रश्शीने टांगवतात, कोण लोक असे हुक आणतात अशाने टांगवतात. मी एकदम खतरनाक ह्याच्याने लावणार आहे. माझा दिमाग लय चांगला आहे बघा याच्यामध्ये. तर ना गाईस, मी माझी बॉक्सिंग बॅग आहे. माझे बड्डे होता तेव्हाच मी 1-2 दिवसच यूज केली, नंतर मी तशीच ठेवली. आणि तुम्हाला फॅनचा आवाज चांगला येत असेल तर मी अजून एक वस्तू आहे. तर गाईस, हा मी ही बोलत होते टांगवायसाठी स्पेशल पट्टा आमचा ब्रँड न्यू. तर सॉरी याच्यासाठी तरी. गाईस, आता काहीतरी जुगाडने काहीतरी करायला पडणार. असंच थोडी चालू जाईल. कोण आलं पाहुणे बिवणे. फाटली असं वाटलं फाटलं 1 मिनिटासाठी. आणि मी तुला लय ओरडणार आहे, तू तिथे लावणार आहे तर. गाईस, मी तर माझ्या मम्मीचं नाही ऐकते. दरवाजाचा कोपरा लागेल प्रेम तुला, ते ना वन साइड होऊन जाणार. ते वन साइड होऊन जाणार, असंच होणार. ते दरवाजाचा कोपरा लागेल. कधी ना 200 आण्याची बात ऐकत जा तू काहीतरी. असं मध्ये भीती काय वाटते गाईस, ही आहे ना इकडे अशी टोपी असते, त्या आम्ही दुकानातून घेतली. हा, मग ती लागणार ना. त्याने बोललेलं असं लागेल ना फाटेल. मग मी ना त्याच्यापेक्षा इथे उभं कर, इथे हे बघ, इथे उभं कर. असं कोण करेल मम्मा? गाईस, कोणी असं बघ. हा, आणि खाली बस. खाली बस, खाली. खाली बस. अरे खाली बस. नो पे. गाईस, करून येते याचं माझ्या याच्याने आपण ना असं उचलू पण शकतो. 1 2 3. पण ताकद गण लागेल. मी आता जस्ट बाहेरून आलो आणि म्हणून. आणि गाईस, मी एक माझ्यासाठी चांगली वस्तू घेतली. मी कोण जास्त पटेली दाखवेल वरून तर त्याला असं बॅचकी घ्यायची. आणि हा पटेली दाखवेल तर याला काय करायचं, याला त्याच बॅचकीनी मारायचं. गाईस, म्हणून मी बॉक्सिंग बॅग घेतली. असं मम्मी करेल तर का असं असं गप्प बसा प्रेम. असं करतात. हा रब्बर मी लावला इकडे आणि तिकडे पुढे काय काहीतरी तिकडे निशाणा लावू. माझा निशाण पक्का आहे पण. अरे प्रेम, चहा पी, चहा पी. तर हे बघा guys. थंड होतोय तो चहा. गाईस, परफेक्ट. तिकडे मी निशाणा लावलेला तिकडेच परफेक्ट लागला. परत आता तिकडून शूट करतो इकडे. हा बघा याचा पसारा, याने एवढं पसारा ठेवलेलं आहे. दिवाळीवर शूट करते. आणि हा खूप आगाऊ पोरगा आहे. तर गाईस, बघा मम्मी, हा मला खूप त्रास देतो, खूप. मला अख्खं टेन्शन येऊन लागले गाईस.
वरून माझी मम्मी मला जेवण नाही देते, 3 दिवसापासून जेवण नाही केलं पोट भरून. आणि हे बघा स्वतः केवढी पोट भरून चाय बी पिते बघा, बिस्किटसोबत बघा, फुल चाय भरून बघा. आणि मला चाय आणि दूध पण नाही देते, बोलते की बारीक हो डाएट कर. आणि म्हणजे असं पण नाही की थोडं तरी दे. हे पण सांगा, आज 1 ग्लास दूध पिला मी आता जस्ट म्हणजे एकदाच मी दूध पिलं, नंतर मी काही जेवलंच नाही. मम्मी मला देतच नाही, सगळं खाऊन घेतली मम्मी. तर बघू आता बाहेर जाऊन बघूया काय भेटतं आणि काय नाही. कमेंट करा गाईस मम्मीबद्दल काय करायला पाहिजे. हे बघा मम्मी थोडी खुश व्हायला लागली. कमेंट करा, कोणती मम्मी अशी असेल का? काय कोणती मम्मी अशी नसत, पण माझी मम्मी माहीत नाही का अशी आहे. वरून काम करून पण नावं ठेवते. काहीतरी करा, कमेंट करा, शेअर करा. या व्हिडिओला तेवढी शेअर होईल तेवढी माझी जीत होईल. हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर प्रेमने आता हे तर सांगून दिलं, किती त्याला आनंद होतो की मम्मीबद्दल आपलं एवढं वाईट बोलायचं, एवढं वाईट हे करायचं आणि बोलायचं कोणाला. तो किती म्हणजे एकदम तो असं दाखवतो असं मी किती चांगला आहे, आणि म्हणजे असं मला पब्लिसिटी भेटली पाहिजे की मी किती चांगला आहे. आणि मम्मीने असा त्रास दिला, तसा त्रास दिला, तर तो किती स्वतःला हे समजतो. पण असं काही नाही आहे. हा आहे ना डायरेक्ट आज दुपारी आहे ना स्कूलला सुट्टी आहे, आणि हा डायरेक्ट ना 2 वाजता उठलाय झोपेतनं. विचारा, हे बघा. तर गाईस तुम्ही बोला, मी अख्खं घराचं काम करता करता मला 2-3 वाजून गेले. हा, तर तो 2 वाजता डायरेक्ट झोपेतनं उठलाय. 2 वाजता उठल्यानंतर त्याने ना, मग तो उठला ना तर मम्मी त्याला बोलली जेवण करतो का, तर तो बोलला की देशील तर दे. तर मम्मी त्याला डायरेक्ट ना झोपेतनं उठला ना, तर मग त्याला मी लगेच डाळ भात दिला, भाजी चपाती पापडची चटणी ती दिली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्याने ती पिली, आणि त्याने ना रात्री ग्लासामध्ये बदाम आणि मनुके भिजवलेले, ते मनुके खाल्ले. नंतर मग जेवण वगैरे झालं, नंतर मला दूधची आठवण आली. किचनकडे गेली तर मला दुधाची आठवण आली. तर मी बोलली का अरे प्रेम दूध नाही पिलं. मग ते दूध गरम केलं, त्याच्यामुळे थोडी साखर टाकली आणि याला दिली मी. तर मग हा असं पण बोलला की दूध लवकर मम्मा थंड नाही होत आहे. तर मी म्हटलं थोडा वेळ थांब, आता थंड होणार. हां, मग ते पण झालं. आणि त्याच्यानंतर आहे ना, आता मग संध्याकाळ झाली तर मग मी चहा ठेवली. तर चहा मला ना जास्त चहा लागतो, मी कमी चहा पित नाही, मी जास्त चहा पिते. पण मी फक्त म्हणजे चहा आता पिऊन घे, पण मी अधूनमधून मी काही खात नाही. जे चहा बरोबर एखादं काही खाल्लं तर खाल्लं, पण नंतर मग अधूनमधून मी काही खात नाही. आणि हा पोरगा असा आपल्या आईची अशी बदनामी करत राहतो. हा कुठचा मुलगा असा असतो का की एवढं त्रास नाही बघत की माझ्या आईने किती त्रास काढून मला एवढं मोठं केलं, शिकवलं विकवलं, ते नाही बघत आहे. आणि हा डायरेक्ट एवढं ते आता ती बॉक्सिंग बॅग पण बोलणार ना, तर एवढी महाग बॉक्सिंग बॅग पण यांनी बड्डेला मागितली. मला असं वाटलं की नाही, जर घेतली नाही तर त्याचा मूड खराब होणार. मी कसं तरी कुठून पण हिचा बर्थडे होता, कुठून पण मी जुगाड केला, आणि जुगाड करून मी आहे ना याला बॉक्सिंग बॅग घेतली. आणि माझ्या बहिणीने पण, त्याच्या मावशीने पण पैसे पाठवलेले. आणि ना गाईस ना, ही अख्खं खोटं बोलते. आता ना मी सांगू ना, हिने ना हिच्या बड्डेला कोणीच काय गिफ्ट नाही दिलं. तर मी बोला माझ्या मम्मीला कोणी गिफ्ट नाही दिलंय, तर म्हणून मी पैसे साठून 1-2 रुपये जमा करून ते मी ना ब्लूटूथ घेतलं, आणि ते ब्लूटूथचं अख्खं तिने तोडून टाकलं अख्खा एक. आणि मग एकच आहे, तर मी यूज करतो, तर मम्मी नाही करत तर मीच यूज करतो. तर त्याच्यामुळे पण मम्मी बोलते की तू यूज करतो, मी काय नाही. मग तू यूज करतोस ना, तर तू करत का नाही. मी तिच्या हातात ठेवलं आणि बोललो तुला जे करायचं करायचं, आता हे तुझं होऊन गेलं बड्डे गिफ्ट आहे, तर तिने करायला पाहिजे तसं, तिला यूज करायचं आहे तसं. तर तिने यूजच नाही केला, मला बोलते ती. आता मी काय करू नाही शकत गाईस ह्या बाईच्या समोर. आणि तो प्रेम बोलतो गाईस मम्मी टाकते चला. आणि प्रेम बोलतो असा, त्याने ब्लूटूथ दिलेलं त्याने
खूप चांगलं आहे. हे बघा, हे त्यांनी दिलेलं, पण हे ब्लूटूथ दिलेलं खूप छान होतं. पण आहे ना, मी आहे ना ॲक्च्युली आहे ना काय बोलतात ते यूज नाही केलं, कारण त्याच्यानंतर ते गणपतीचा माल आणलेला मार्केटात जायची एवढी धावपळ चालू होती आणि खूप कामधंद्यात होते. आणि मग त्याच्यानंतर आहे ना मी एक दिवशी घेऊन गेली, पण ते यूज नाही केलं. आणि एकदा मग ते असं काढायला गेली ना, तर ते अचानक तुटलं. मग मी याला दाखवलं पण, सांगितलं पण. मग मी याला बोलली, प्रेम की हे असं काय? मग तो बोलतो, या मम्मा तू तोडलं. मी बोलली, बघ हे परत जॉईंट होणार तो होणार. आणि मग आहे ना जॉईंट होणार म्हटलं, असं मी बोलली त्याला. आणि मग त्याच्यानंतर ना त्याने जॉईंट केलं की नाही केलं मला माहिती नाही. आणि हाच वापरतो हा, मी नाही वापरत, कारण मला एवढी काय ब्लूटूथची गरज नाही पडत, तर हाच वापरतो. आणि हा असं मम्मीबद्दल सांगतो असं तसं. आणि स्वतःच्या वाईट ज्या सवयी आहेत, की माझी मम्मी काय बोलते, मला अभ्यास करायला बोलते, माझी मम्मी मला शिकायला बोलते, माझी मम्मी मला शाळेत जायला बोलते, ते सगळं याला आहे ना माझं असं वाटतं की मी जे बोलते ते चुकीचं बोलते. आणि हा बोलतो की कोणती मम्मी अशी असते का? तर मम्मी कशी असते? जर तुम्ही मग याच्या बाजूने असणार ना, जर तुम्ही प्रेमच्या बाजूने, तर तुम्ही कमेंटमध्ये प्रेम लिहा. आणि जर मम्मीच्या बाजूने असणार तर मम्मी लिहा, लाईक करा. आणि हा. आणि मग तुम्ही ना कमेंटमध्ये सांगा की नाही प्रेम चुकीचं आहे का मी चुकीची आहे. असं त्याला एवढं आपण किती त्रास हे करून म्हणजे एखाद्याला आपण सांभाळतो की बिना कोणाचा सपोर्ट नाही आहे. हा काहीच म्हणजे कोणाचं आहे नाही असं हे नाही माहिती, की बाप तर आपला 1 रुपया देत नाही, कधी डुकायला सुद्धा आला नाही 14 वर्षामध्ये, की जिवंत आहे की कोणी मेलंय असं. हे तर कधी बघायला कोणी आलं नाही. आणि हा मला असा बोलतोय अजून. तसंच तुझं म्हणणं होतं. तुम्ही खरंच जर प्रेमच्या बाजूने असेल ना, तर तुम्ही कमेंटमध्ये प्रेमच लिहा. आणि जर माझ्या बाजूने असणार तर तुम्ही कमेंटमध्ये मम्मी लिहा, आई लिहा, ताई लिहा, माई लिहा, काहीही लिहा. पण तुम्ही कारण ना जेवढे कमेंट येणार ना, तेवढं मग आम्हाला असं वाटणार की ना प्रेम बरोबर आहे का. जर माझ्याकडनं काही चुकी असेल तर मी पण सुधारणा करेन. आणि हा प्रेमाचा माझ्या डोक्याला एवढा त्रास देतो ना, खूप त्रास देतो.